नमस्कार सर्वांना, नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर मी आजची रेसिपी आहे, हे बघा मी 1 वाटी साबुदाणे घेतलेले आहेत। ते आता मी पहिल्यांदा भाजून घेते। आता आपल्याला रेसिपी बनवायची आहे साबुदाण्याची, ती पुढे दाखवते। तर गॅसकडे जाऊया आपण। हे बघा कढईत मी साबुदाणे घेतलेत भाजायला। हे बघा हे मी मीडियम गॅसवर 4 मिनिटं भाजून घेतले। आता थोडासा कलर पण आता बदली झाला आहे, आता क्रीम कलरसारखा आता कलर झाला याचा। तर आता गॅस बंद करते मी आणि मोठ्या वाडग्यात मी काढून घेते भिजत घालायला। हे 5 साबुदाणे मी धुवून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालूया। पाणी जास्त नाही घालायचं आपल्याला, याच्यावरती थोडंसं अगदी अर्धा इंच। आता हे मी 2 तास झाकून ठेवते, ते चांगले फुलले पाहिजे। 2 तासानंतर आपण मग पुढची तयारी करूया। इथे ना आता मी थालीपीठाचं साहित्य तुम्हाला दाखवते। 1 वाटी भगर राईस आहे, म्हणजे 120 ग्रॅम आहे हे। तर त्याच्या अर्धी वाटी मी राजगिरा पीठ घेते आणि त्याच्यात आता आपल्याला त्याच्यापेक्षा आणखीन पाव वाटी आपल्याला शिंगाड्याचं पीठ घ्यायचं आहे। हे बघा हे शिंगाडा पीठ, हे मी पाव वाटी घेतलेलं आहे। आणि आपल्याला 2 चमचे हे साबुदाणा पीठ आहे, हे मी घरी बनवलेलं आहे साबुदाणा पीठ। हे 2 चमचे मी घेतलेले आहे। आता ह्याच्यामध्ये आपले शेंगदाणे पावडर टाकते मी, हे 3 चमचे मी घेतलेले आहे। मीठ घेतलेलं आहे मी 1 चमचा। त्याच्यामध्ये थोडीशी आपण मिरची टाकूया, हिरवी मिरची आहे क्रश केलेली, थोडीशी टाकली आणि दुसऱ्या पण रेसिपीसाठी मला पाहिजे। आता ह्याच्यामध्ये टाकायला मी अजून एक घेतलेला आहे, हा भोपळा मी घेतलेला आहे, किसून घेतलेला आहे मी। हा असा एक तुकडा, पाव किलोमधून अर्धा। तर ह्याला थोडंसं मी परतून घेते आणि मी तुम्हाला दाखवते। इथे मी कढई ठेवली आहे तापत, त्याच्यामध्ये थोडंसं आपण तूप घालूया। 1 चमचा समजा तूप आपलं आहे, त्यात लगेच आपण हे मिश्रण टाकूया। थोडंसं याला शिजवून घेऊया आपण। याच्यामध्ये काय नाही टाकायचं आपल्याला, फक्त आता एक काळी मिरी पावडर टाकते मी त्याच्यामध्ये। मीठ वगैरे आपण सुद्धा नंतर टाकायचं आहे। हे थोडंसं असं वाफवून घ्यायचं ना, म्हणून मी याच्यामध्ये शिजवून घेते जरा। याच्यामध्ये पाव टीस्पून मी काळी मिरी पावडर घालते। चांगलं परतून घेऊया याला, थोडंसं वाफवल्यासारखं। हे बघा हे मिश्रण शिजलेलं आहे आपलं। तर गॅस बंद करते आणि थंड करून घेऊया, बाकीची तयारी करूया। बघा इथे आपला भोपळा चांगला जरा शिजवून घेतला मी। याला आता ह्याच्यामध्ये घालूया आपल्या मिश्रणात थालीपीठाच्या। तुम्ही ह्याच्यावर बटाटा पण घालू शकता, आणि हे पण तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा बटाटा घाला। आता ह्याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस आहे, 2 चमचे दही आहे आणि कोथिंबीर आहे। तर आता हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊया आपण। आणि मी हाताने कालून घेते। किती सैल तुम्हाला पाहिजे किंवा जाड पाहिजे घट्ट पाहिजे, तुमच्या अंदाजानुसार तुम्ही करू शकता। हे पण 10 मिनटं झाकून ठेवा, नंतर पुढची तयारी करूया। तर ह्या रेसिपी करताना आपल्याला एक चटणी वाटून घ्यायची आहे। तर इथे मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे। खोबरं जास्त कमी तुम्हाला कसं हवं तसं तुम्ही घेऊ शकता। थोडेसे शेंगदाणे, मिरच्यांचे तुकडे आहेत, कोथिंबीर आहे, हे मीठ आहे 1 चमचा, 1 चमच्यापेक्षा थोडं कमी आहे, आणि अर्धा चमचा साखर आहे। आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला 2 चमचे दही घालून घेऊया। थोडासा लिंबू पिळूया, इथे अर्धा लिंबू।
आणि ह्याच्यामध्ये एक मला काय करायचं आहे की माझ्याकडे दुधावरची साई आहे, ही 2 चमचे साई मी या चटणीमध्ये घालते. तुमच्याकडे जर साईवालं दही असेल ना तर तुम्ही ते वापरू शकता, खूप छान चटणी होते ह्याची. थोडंसं आपण पाणी घालूया ह्याच्यामध्ये. छान आता ही चटणी वाटून घेऊया ही, आणि नंतर मग आपण बाकीची पुढची रेसिपी करूया. तर मंडळी बघा, इथे आता मी बटाट्याची भाजी बनवते. मी 1 चमचा तेल घालून घेतलेलं आहे. चांगलं तेल तापवून घेऊया आपण. त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालून घेते मी. हा कढीपत्ता घातला आहे. थोडीशी क्रश केलेली मिरची घालते याच्यावरती. त्यात लगेच आपण हे बटाटे घालून घेऊया. याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. 1 टीस्पून भरून मी मीठ घालते याच्यामध्ये. आणि थोडीशी काळी मिरी पावडर. चांगले बटाटे परतून घेऊया आपण. बटाट्याची भाजी लगेच होते, काही वेळ लागत नाही. याच्यामध्ये ना थोडंसं आपण खोबरं घालून घेऊया, हे ओलं खोबरं. झाली भाजी आपली तयार आहे. अजून थोडी कोथिंबीर घालूया. आता आपण दुसऱ्या पदार्थाची तयारी करूया. हे पहा, आपले साबुदाणे भिजत घातलेले 2-2.5 तास होऊन गेले ह्याला. आता याच्यामध्ये आपण ना बटाटे, मी 2 बटाटे घेतलेले आहेत छोटे, आता आपण याच्यामध्ये किसून घेऊया. हा आपल्याला साबुदाणा वडाच करायचा आहे, पण तो आपल्याला डीप फ्राय नाही करायचा आहे. हे कसं ते आता आपण बघूया पुढे. अर्धा बटाटा ठेवते मी, लागला तर बघूया नंतर. आपण घालून घेते आहेत. ह्याच्यामध्ये लागणारं साहित्य बघा, ही क्रश केलेली मिरची आहे, हे भाजलेलं जिरं आहे 1 टीस्पून, थोडीशी आपण काळी मिरी पावडर टाकूया. शेंगदाण्याचं पण मी पावडर केलेली आहे. हे 4 चमचे घालून घेतलेले आहे मी. चवीपुरतं मीठ टाकते. थोडंसं दही आहे याच्यामध्ये, हे 2 टीस्पून एवढं. थोडी कोथिंबीर. आता मी सगळे हे एकत्र करून घेते. वड्याचं झालेलं आहे बॅटर रेडी. थालीपीठचं आपलं सर्व पिठं मिक्स केली होती ते थालीपीठाचं झालेलं आहे. तर आता आपण बाकीची तयारी करूया. गॅसकडे पण जाऊया. हे बघा, आप्पे पॅन मी इथे ठेवलेलं आहे. थोडं गरम करून घेते आणि मग त्याचं बारीक गॅस करते मी. हे बघा, इथे आपले गोळे करून झालेले आहेत. आता आपण हळूहळू याच्यात सोडूया. पहिले साईडनेच करायचे. ते काय होतं, ते मध्ये ना टाकले की लगेच ते गॅसमुळे हे होतं, जळून जातात. याच्यावर थोडंसं मी झाकण ठेवते. त्याला थोडीशी वरून कोथिंबीर लावूया, छान दिसते नंतर. आणि याच्यावरती थोडंसं आपण तेल घालूया जरा जरा आणि पुन्हा याच्यावर झाकण ठेवूया. थोडंसं परतून बघूया.
त्याला इकडे घेऊया जरा. मी ह्याकरता हे साबुदाणे भाजून घेतले कारण मला हे आप्पे पॅनमध्ये करायचे होते वडे. जर आपल्याला डीप फ्राय वगैरे करायचे असते तर मी भाजून नसते घेतले. असे केले तर खूप चांगले होतात म्हणून हे भाजून घ्यायचे छान असे खमंग. तर बघा इथे आपले साबुदाणा वडे झालेले आहे. यांना मी आता काढून घेते. एका बाजूने छान शिजलेत ते. खरपूस झालेले आहेत. जे नाही झाले ते आपण इकडे ठेवूया. हे बघा आपले साबुदाणा वडे आप्पे पात्रामध्ये केलेले. तर आता पुढे आपण थालीपीठाची तयारी करूया. बघा इथे आपली थालीपीठाची तयारी मी केलेली आहे. तर थालीपीठ इथं लावून घेऊया आपण. त्याला थोडेसे आपण होल करूया म्हणजे याच्यामध्ये तेल वगैरे छान जाईल. तर आता हे तव्यावर आपण घालून घेऊया. तवा ठेवलेला आहे इथे तापत. याच्यावरती आपण जरासं ब्रशनेच तेल लावूया. थालीपीठ घालूया याच्यावरती. हलकासा असा रुमाल काढून घेऊया. याच्यामध्ये थोडंसं आपण तेल घालूया. तेल तूप जे काय तुम्हाला हवं असेल ते तुम्ही घालू शकता. आणि याच्यावर आपण झाकण ठेवूया. गॅस मी मिडियम ठेवलेला आहे. त्याचा दुसरा एक थालीपीठ मी लावून घेते इथे. बघा आता आपण एक पलटी करून घेऊया जरा याला. म्हणजे सरकतो जरा. आता बघायचं असं सरकतो की नाही. तो आता मी काढून घेते. दुसरा पण आपण घालून घेऊया. तर बघा इथे आपलं फराळाचं ताट झालेलं आहे. हे थालीपीठ आहे. हे आपले साबुदाणा वडे, बटाट्याची भाजी आणि हे साईवालं चटणी आहे आपली. आणि हे व्हाईट बटर आहे, लोणी मी काढलेलं. आणि हे बनाना मिल्कशेक. तर आता याला ना तुम्हाला दाखवते. हे व्हाईट लोणी आहे ना, याला जसं आपण लावून घ्यायचं जसं तुम्हाला आवडेल तसं. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. पुन्हा एकदा नवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.